जमावबंदीचा आदेश मोडीत काढत वसईकर नागरिकांचा डीसीपी कार्यालयावर धडक मोर्चा। नागरिकांनी काढली स्वतःचीच अंत्ययात्रा। वसईतील पोलीस यंत्रणा, भूमाफिया आणि बड्या विकासकांमध्ये निर्माण झालेल्या कथित घनिष्ठ संबंधांमुळे सामान्य नागरिकांना न्याय मिळणे कठीण झाले असून या अन्यायाचा निषेध करण्यासाठी वसईकर भूमिपुत्रांनी गळ्यात फास लटकावीत व शवपेटी हातात घेत स्वतःचीच अंत्ययात्रा काढली। वसईकर नागरिकांचे हे अनोखे आणि हृदयद्रावक आंदोलन रोखण्यासाठी पोलिसांनी जमावबंदीचा आदेश पुढे करून आंदोलन रोखता येईल का याचा केविलवाणा प्रयत्न केला। पोलिसांच्या जाचाला आणि भूमाफियांशी असलेल्या त्यांच्या संगनमताला कंटाळून जर न्याय मिळत नसेल तर आम्हाला एकदाचा मृत्यूदंडच द्या अशी मागणीच आम्ही करीत असू तर जमावबंदी काय म्हणता, आम्हाला एकदाचे मारूनच टाका अशी आर्त हाक देत वसईकर नागरिक स्वतःचीच अंत्ययात्रा काढून पोलीस उपायुक्त झोन 2 यांच्या कार्यालयासमोर काढून पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले। वसई विरारमध्ये भूमाफिया आणि धनदांडग्या विकासकांचे वर्चस्व वाढले असून पोलीस यंत्रणा त्यांच्या दबावाखाली किंवा हितसंबंधांमुळे सर्वसामान्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र वारंवार समोर येत आहे। अनेकदा जमिनी बळकावणाऱ्या विकासकांविरुद्ध तक्रार करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याची दखल घेतली जात नाही, उलट आपली हक्काची जमीन वाचवू पाहणाऱ्या मूळ जमीन मालकावरच खोटे गुन्हे दाखल केले जातात। अधिकार पदाचा अमर्याद दुरुपयोग करीत सामान्यांवर अप्रतिबंधात्मक कारवाया किंवा हद्दपारीसारखी गंभीर पावले उचलली जात असल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत। पोलिसांकडून होणाऱ्या या मानसिक आणि कायदेशीर त्रासामुळे भूमिपुत्रांच्या अस्तित्वावरच गदा आली असून जणू या यंत्रणेने नागरिकांच्या अस्तित्वाविरुद्ध मृत्यूदंडच ठोठावला आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली। या आंदोलनाच्या माध्यमातून भूमाफिया, विकासक आणि पोलीस यंत्रणेच्या अभद्र युतीमुळे समाजासमोर उभ्या राहिलेल्या गंभीर आव्हानांकडे शासनाचे लक्ष वेधले गेले। यावेळी नायगाव, जुचंद्र, वसई, गिरीज, सांडोर, माणिकपूर, पेल्हार, सोपारा आदी भागातील अनेक पीडित नागरिकांनी आपल्या व्यथा मांडल्या। जनतेच्या वतीने जनशक्ती आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलीस उपायुक्त झोन 2 अधिकारी पौर्णिमा चौगुले मॅडम यांची भेट घेतली व त्यांनी आंदोलनकर्त्याचे सर्व तक्रारी व मागण्या ऐकून घेतल्या। शिष्टमंडळाला त्यांच्या म्हणण्यासंदर्भात आश्वासित करताना नागरिकांना पोलिसांच्या विरोधात तक्रारी असतील त्याबाबत लेखी निवेदन देण्यात यावे, त्यावर तात्काळ चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासन यावेळी देण्यात आलं। सोबत शेतकरी भूमिपुत्र यांच्यावर अन्याय केला जाणार नाही याबाबत प्रत्येक महिन्यातून एकदा सर्व पोलीस स्टेशनमध्ये पोलीस नागरिक सुसंवाद कार्यक्रम आयोजित करण्यात येईल असेही त्यांनी नमूद केले। वसई विरार जनशक्ती आघाडीचे मिलिंद खानोलकर, मॅकेन्झी डाबरे, अनिल चव्हाण, डॉमिनिका डाबरे, सुमित डोंगरे, फादर मायकल जी, वेरोनिका रिबेलो व शेकडो कार्यकर्त्यांनी सदर आंदोलनाचं नेतृत्व केलं। धन्यवाद। चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। निषेध आहे ना, हा वसईतील भूमाफिया, विकासक आणि धनाढ्य यांचे पोलिसांशी असलेल्या हितसंबंधांमुळे जो वसईकरांवर पोलीस स्टेशनला अन्याय होत आहे त्याच्या विरोधात मुख्यतः हा आज आम्ही अंत्ययात्रा ही काढलेली आहे। म्हणजे तुम्ही आमच्या जमिनी वाचवायला जर भूमिपुत्र लढत असाल तर त्याला नोटीस देणार, त्याच्यावर गुन्हे दाखल करणार, मग त्याला त्याच्याकडनं बंधपत्र लिहून घेणार, मग त्याला तडीपार करणार आणि असं संपवण्यापेक्षा आणि भूमाफिया विकासकांना जमिनी मोकळ्या करण्यापेक्षा आमच्याला एकदा मृत्यूदंडच द्या, म्हणजे काय आम्ही कायमचे जमिनी घेण्यासाठी लढण्याचा प्रश्नच येणार नाही। आणि यासाठी या झोन 2च्या प्रमुख ज्या आहेत म्हणजे डीसीपी यांची जबाबदारी असली पाहिजे, प्रमुख अधिकाऱ्याची जबाबदारी असली पाहिजे की माझ्या पोलीस स्टेशनच्या मध्ये काय चाललंय याची, आणि ती जबाबदारी त्या पार पाडण्यामध्ये सक्षम नाहीयेत। कधी संवादामध्ये ते जनरल संवादामध्ये लोकांबरोबर मिसळत नाहीयेत। त्यामुळे हा त्यांचाही निषेध आहे आणि त्यांची तात्काळ इथून बदली करण्यात यावी आणि सक्षम असा अधिकारी वसईला मिळावा, कारण याच मुद्द्याबरोबर वसईतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न, होणारे खून, तलवार गँग, अनेक गँग वसईत कार्यरत आहेत। महिलांवर होणारे अत्याचार, लहान बालकांवर होणारे अत्याचार याची जबाबदारी कोणाची, म्हणून सीपी साहेब जे आहेत, कौशिक साहेब
ते अत्यंत सज्जन माणूस आहे, कार्यक्षम माणूस आहे. त्यांची आम्हाला विनंती आहे की आता या डीसीपी झोनच्या ज्या पौर्णिमा चौगुले श्रिंगी मॅडम ज्या आहेत यांची तात्काळ इथून बदली करावी आणि सक्षम अधिकारी आम्हाला द्यावा. इथले स्थानिक भूमिपुत्र हे आपल्या हक्कासाठी लढत आहेत. संविधानाने दिलेल्या मार्गाने ते आपल्या हक्कासाठी लढत आहेत. अशा वेळेला नागरिकांचं रक्षण करण्यासाठी ही पोलीस यंत्रणा आहे. पोलीस आमचे रक्षक आहेत, परंतु रक्षण करणं संविधान दिलेली जबाबदारी हे काही प्रमाणात पोलीस विसरत आहेत. सर्वच पोलीस खराब आहेत असा आमचा आरोप नाही आहे, परंतु पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना जी हिंमत वाटली पाहिजे, पोलिसांपासून त्यांना वाटलं पाहिजे की आम्हाला संरक्षण मिळेल. आज त्यामध्ये नागरिकांना पोलिसांपासून किंवा पोलीस स्टेशनमध्ये जाण्यापासून भीती वाटते. बिल्डर, दलाल, भूमाफिया, ड्रगवाले यांना मात्र तिकडे जाण्यात अभिमान वाटतो. मग कुठेतरी इकडल्या स्थानिकांना, इकडल्या नागरिकांना वाटलं पाहिजे की या संविधानाने घालून दिलेले जे नियम आहेत त्या नियमाच्या आधारे पोलिसांनी काम करावं आणि सोबत इकडले जे भूमिपुत्र आहेत, इकडले जे नागरिक आहेत त्यांना आपल्या पोलीस स्टेशनविषयी आणि पोलिसांविषयी आदर वाटावा, अशी वातावरण निर्माण होणं गरजेचं आहे. परंतु ते होत नाही आणि या भूमिपुत्रावर जो अन्याय केला जातोय, भूमिपुत्रांना सुरक्षित वाटत नाही आहे. या विरोधामध्ये आज वसईतले भूमिपुत्र प्रातिनिधिक स्वरूपामध्ये जर आम्हाला न्याय मिळत नसेल, या संविधानाने दिलेल्या नियमाच्या आधारे आम्हाला जर न्याय मिळत नसेल, तर या संविधानासाठी, या लोकशाहीसाठी, ज्या शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू यांनी आजच्या दिवशी त्यांना फासावर चढवलं, या देशाला स्वातंत्र्य मिळावं म्हणून या वसईतल्या भूमिपुत्रांना न्याय मिळावा, त्यांना अधिकार मिळावा, यासाठी आम्ही लढत आहोत. आणि जर आम्हाला न्यायच मिळत नसेल आणि त्यांच्याकडून न्याय मिळावा अशी अपेक्षा आहे, त्यांच्याकडूनच न्याय मिळत नसेल तर मात्र मग आम्हाला मृत्यूदंडच द्या आणि मग आम्हाला इकडून हद्दपारच करा, ही मागणी घेऊन आमचा एक निषेध मोर्चा आज आम्ही इकडे करत आहोत. असं आहे की वसई विरारमध्ये जे पोलीस आहेत ते भूमाफियांचे आणि नेत्यांचे दलाल झालेले आहेत आणि हे करत असताना ते अतिशय खालच्या पातळीवरती जाऊन भूमिपुत्रांना तडीपार करणं, त्यांच्यावरती अत्याचार करणं या अशा घटना घडत आहेत. कारण इकडे जे बिल्डर्स आहेत, बिल्डरच्या हाताखालचे हे पावले झालेले आहेत. तुम्हाला माहिती आहे की वसई विरारची कायदा सुव्यवस्था ही फार बिघडलेली आहे. काल सुद्धा एक बाईचा मृतदेह मिळाला. मागील 2 महिन्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 मृतदेह मिळाले, 4 मर्डर झाले. अशी कायदा सुव्यवस्था न सांभाळता हे भूमिपुत्रांवरती अन्याय करण्याचं ते काम इकडच्या डीसीपी कडून चालू आहे, इकडच्या पीआय कडून चालू आहे. त्याचा निषेध करण्यासाठी आम्ही सगळे इकडे एकत्र आलो. तर माझ्या भावाची जीव वाचला नसता. मग आम्हाला न्याय कधी भेटणार? ते लोक अरेस्ट झाले नाही, अरेस्ट आम्ही झालो. आज आमची जागा असून आम्ही अरेस्ट झालो. आज पोलीस प्रोटेक्शन फक्त यांनाच गुंडांनाच मिळतं, भूमाफियांनाच भेटतं, आम्हाला भेटत नाही, शेतकऱ्यांना भेटत नाही. का नाही भेटत? पैसे देत नाही म्हणून. पैसे दिले तर काम होईल, नाही दिले तर नाही होणार.